हाय मित्रांनो, शेतकरी जीवन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज चाललो डोंगरात शेळ्या घेऊन। मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल उन्हाळ्याचा। माळ 3 दिवस पेटवायचा अजून ते माळात घेऊन जायचं। पाव आपण किती वैरण वाढले ते आज जसा पावसाळा चालू झाला तस तिकडे वर नेल्याच नाही। तर आज जाऊन पाहू किती वैरण वाढली, किती झाडी पाली झाली। चला तिकडे समोर ते पाणी टाक्याची यांगून भुजी हाताला। तस तुम्ही जर मागचा व्हिडिओ पाहिला असेल 3 दिवस माळ पेटवायचा होतो, तुमच्या लगेच लक्षात येईल कुठं शिकाय। चला जाऊ पुढे। आणले आता शिक माळाचे चारायला। आवजे या काय होय, याला काय घातलंय? त्यालाच काय घातलंय? ते काय तोतापुरी काय? त्याला जास्त पाणी नाही सहन होत काय? अरे दुसऱ्याच्या माळात गेले भांडतील आपल्याला। त्या आपल्या माळात घाली इकडे समोर यांगालय। इकडे माळा गेलाय पहा समोर, एवढा मोठा माळा आहे पुढे। हे सरसकट रस्त्याचं ते अंगून तिकडे पाण्याची टाकीची अंगून इकडून हे बांधवीन सगळं गेला। बरंच गावात वाढलंय। माळ पेटावला तसा पावसाळा चालू झाला तसा इकडं आलोच नव्हतो। मस्त शेळ्या नादावल्या पहा झाड पाहिल्या। काय ते डायरेक्ट उभ्या राहून खाऊ राहिल्या। ते उभा राहून खाऊ राहिल्या मस्त। हे इकडं मुंडी बारी पाला फुटेला येता, याला तामटी सांगता, काठ राहता याला। त्याचं पाला खाऊ राहिली। बागी सांगता ये शेळीचे, प्रत्येक शेळीला नावा। त्या तिकडे एक गावात खाऊ राहिली। हे इकडे फार जाम नादावल्यावर पहिल्यांदाच नवीन जागा आणल्यात। व्हिडिओमध्ये पाहिलं उडवा होता। उडव्यातून सगळा पेटवून घेतला होता, पण उडवा नाही पेटवून द्यायला। इकडून या बोराटीला बार आग लागले, तिथं बोराटी वाळून जायला अजून ते जिवंत झाली नाही, खालून फुटले नवीन बारीक बारीक। ते गावात डायरेक्ट 2, 2.5, 3 फूट वाढून गेलेलं आहे झाडान खालून। तर मस्त वाढेल आहे, भरपूर लांबलचक। हे पाहिजे, हे सुद्धा झाडाचा मस्त पाला हिरवागार झाला। हे सुद्धा भरपूर खाता। बोरीन लय भरपूर पाला इकडे चरायला। ते वावरच माळाच्या मालकाचा वावर। सोयाबीन दरवर्षी टायमाला फिरून जाते, पण पावसाळा सुटका न दिल्यामुळे ना त्याला सोयाबीन पेरायला काही वापसच भेटले नाही। मग कधी पेरतो काय माहिती। मस्त दृश्य दिसत इकडून, खाली धरण आहे, धरण दिसत इकडून। इकडे शेळ्या चरत्या मस्त। बोरीचा पाला बराच होता मग, आता परत चुंबून खाला। या इकडून बिरतुला मस्त झुपकळ झाला। बोराट्या बिराट्या मस्त झुपकळ्या झाल्या पाला वाढून। ढगबीग कसं धावता तिकडे समोर पळता। ते समोर तिकडं पाण्याचा धबधबा गिरणा। या जोरात पाणी असलं होते तिकडे उधुळी सांगता। उधुळी वरून पाण्यात ते सगळं वारणं उडून जातं। ते थोडं आहे ते वर उडून जातं। ते निवंत चरू राहिल्या। सूर्य पण दिसेना वर, पूर्ण झाकळेल ढगाळेल ते तिकडे सूर्य वाटत दिवस। तर मित्रांनो इकडे पहा पिटवा ना किती आल्या। ते भरपूर खायला मजा येते, भरपूर भारी गोड लागतात। पिटवा नाही यायला। तुमच्या काय सांगता याला कमेंटमध्ये नक्की कळवा। भरपूर मोठा झाड आहे, इकडून भरपूर आल्या त्याला। तर मित्रांनो एवढे 2-2.5 महिन्यातून आहे ना पहिल्यांदा ऊन पडलंय। पहा किती ठळक किती भारी दृश्य दिसत समोर। पहा पाठीमागे ऊन पडले हो, शेळ्या इकडे चरू राहिले अंगून। आज पहिल्यांदा 2-2.5 महिन्यातून ऊन पडलंय। एकदम फ्रेश वातावरण दिसत आहे। डोंगर बिंगर कसा खुल्ला दिसत आहे एकदम परत उजाडात। तर मित्रांनो तुमच्या भागात ऊन पडला की नाही कमेंटमध्ये नक्की कळवा। हे पहा डोंगर कसा खुलून दिसत ऊन पडले हो। पहिल्यांदा ऊन पडलंय 2-2.5 महिन्यातून। संध्याकाळचे 5:30 वाजले। बऱ्यापैकी शेळ्या जागावल्या। आता लागल्या इकडे तिकडे हिंडाय मिरवायला। चरून नाही राहिल्या, बार वळवून घालू राहिलो। शिळके कटाळले ती सांगा ते घरी घ्या। आता येऊले का काय घ्यायच्या घरी आता। तर आता घरी जायची वेळ झाली, संध्याकाळ झाले मित्रांनो। तर आजचा व्हिडिओ कसं काय वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा।
नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करीत जा.